जय जय राम कृष्ण हरी. आज आपल्याला फोटोचं महत्त्व फार झालंय. जो तो सेल्फी काढत असतो, सारखे फोटो सेशन चालू असतात. पण महाराजांच्या काळातली एक कथा सांगते की महाराज बिदर हळदीहून रामस्थापनेनंतर विजापूर मार्गे सोलापूरला आले होते आणि तिथे भाऊसाहेब जवळगीकर यांनी बांधलेल्या राम मंदिरामध्ये श्रींच्या हस्ते राम स्थापना झाली. त्यावेळी एक फोटोग्राफर आला होता आणि तो महाराजांना फोटोसाठी बसा असा आग्रह करायला लागला. तर त्याला महाराज म्हणाले की काढलेल्या फोटोवर आपल्याला चांगले पैसे मिळवता येतील असा जर तुझ्या मनात विचार असेल तर मी सांगतो ते तू ऐक. तू आत्ता काही फोटो काढू नकोस. पण तो फोटोग्राफर महाराजांना म्हणतो की महाराज पुन्हा तुम्हाला वेळ होईल न होईल, आपण आजच फोटो काढूया. तेव्हा महाराज शेवटी त्याच्या सांगण्यानुसार फोटोला बसले. महाराज बसले आणि बाजूला आनंद सागर आणि ब्रह्मानंद हात जोडून उभे राहिले. त्या फोटोग्राफरने फोटो काढला, काच धुवून बघितली आणि त्याला काय दिसलं तर मध्ये महाराजांची प्रतिमा नाही, आनंद सागर आणि ब्रह्मानंद मात्र हात जोडून उभे आहेत हे त्याला त्या फोटोमध्ये दिसलं. मनामध्ये फोटोग्राफरला फार वाईट वाटलं. त्याने महाराजांना साष्टांग नमस्कार घालून क्षमा मागितली. पण महाराज कोणाला दुखवत नसत, कारण तेच स्वतः सांगतात की मन कोणाचे कधी न दुःख व्हावे. महाराजांनी त्या फोटोग्राफरला दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलवले आणि श्रींचा त्यांनी फोटो काढला आणि दुसऱ्याच दिवशी तो फोटो काढला आणि तो फार प्रसिद्धीस आला. म्हणजे आज महाराजांचे जे फोटो आहेत, जे प्रसिद्ध झालेले फोटो आहेत, त्यातलाच हा फोटो असा. म्हणजे फोटोसाठी हल्ली जे सगळे करतात, पण महाराज मात्र तसे नव्हते. एवढंच आपल्याला यातनं शिकायचं आहे की बघा, कुठल्याही कार्यामध्ये जे खरं काम करत असतात ते फोटोत येतात का हो, पण बाकी सगळे स्टेजवर असतात जे मिरवण्यासाठी आलेले असतात. श्रीराम समर्थ.